तर भेसळखोरांविरोधामध्ये तुकाराम मुंढे आक्रमक झालेले आहेत। जनतेला थेट तक्रार करण्याचं आवाहन केलंय। एफडीए कडे तक्रार करण्यासाठी सोपा मार्ग सुद्धा त्यांनी सांगितलाय। अन्न आणि औषध प्रशासनाकडून एआय सक्षम नागरिक तक्रार पोर्टल हे तयार करण्यात आलंय आणि यावर तुम्ही तक्रार करू शकता असं आवाहन करण्यात आलंय। भेसळीच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर आणि ईमेल सुद्धा जारी केलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, अन्न आणि औषध प्रशासनाची गेल्या काही दिवसातील कारवाई पाहता आता पुढचं पाऊल हे तुकाराम मुंढे यांनी उचललेलं आहे। सर्वसामान्यांना तक्रार करण्यासाठी त्यांनी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय। अधिक माहिती आणि याचा कसा परिणाम होईल? नक्कीच जगदीश, आपण पाहत होतो की गेल्या 2 महिन्यांपासून एफडीएच्या माध्यमातून म्हणजेच की तुकाराम मुंढेंच्या माध्यमातून जी काही कारवाई ही राज्यभरात करण्यात आली, याच्यावरती आता कुठेतरी एक नवा टेक्नॉलॉजीचा वापर सुद्धा आता एफडीएच्या माध्यमातून केला जाणार आहे। तो म्हणजे एआय द्वारे सर्वसामान्य नागरिक हे आता थेट तक्रार जी आहे ते नोंदवू शकते आणि त्या तक्रारीच्या पुढे काय झालं नेमकं, त्या तक्रारीवरती प्रशासनाच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई केली गेली का, हे सुद्धा त्या लिंक मध्ये ऍप मध्ये ट्रॅक केलं जाणार आहे। त्यामुळे आता जे काही सर्वसामान्य नागरिक सोशल मीडियाचा वापर करत असतो, अनेक ठिकाणी आपण पाहतो की समाजसेवकांच्या माध्यमातून किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून सुद्धा अनेक अशा पद्धतीचे भेसळयुक्त कारभार सुरू असलेले उघडकीस करणारे व्हिडिओ हे सुद्धा व्हायरल होतात। त्यामुळे आता त्यांना सुद्धा एक कुठेतरी संधी उपलब्ध करून दिली, ते सुद्धा थेट तक्रार ही आता एफडीए कडे करू शकतात। त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्याकडे ज्या ज्या ठिकाणी पोहोचण्याची संधी उपलब्ध नसेल, त्या ठिकाणी सुद्धा पोहोचण्याचा मार्ग हा आता सर्वसामान्य नागरिक ठीक आहे। उपलब्ध करून देऊ शकतो। त्यामुळे आता एक सर्वसामान्य नागरिक ज्यावेळी अशा पद्धतीचा कारभार ज्या ठिकाणी सुरू असेल, भेसळयुक्त पदार्थ ज्या ठिकाणी मिळत असेल, औषधं मिळत असतील, या ठिकाणी जर नागरिक पोहोचला आणि त्या ठिकाणी जर त्या नागरिकांना अशा पद्धतीचा काही भेसळ आढळलं तर ते थेट ठीक आहे, कारवाई त्यामुळे आता कारवाईला आणखी पोहोचवू वेग येईल, शकतात। आणखी पारदर्शकपणे कारवाई होऊ शकते। तुम्ही असेच जोडलेले राहा। बातमी